आज 4 जानेवारी 2025 रोजी आपल्या नंदुरबार तालुक्यातील शनी मंडळ या गावी येऊन आमच्या टोकरीकुडी जमातीच्या बांधवांवर जो काही मारेकऱ्यांनी कुऱ्हाडीने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात आम्ही आज इथं आलो आहेत. एक समाज म्हणून सर्व समाज बांधवांनी विनंती करतो की या परिवाराला आपण नक्की सर्व संघटना मिळून भेट द्यावी आणि मदत करावी. खरं तर दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 4:30 वाजता या मुरलीधर अभिमन कोळी या आमच्या कार्यकर्त्यांवर आजूबाजूच्या छोट्या मोठ्या वादांवरून आरोपीने कुऱ्हाडीने वार केला आणि डोक्यात 12 mm चा खड्डा पडला आणि आता तो मृत्यूशी झुंज देत असणारा आमचा कार्यकर्ता अभिमन मुरलीधर दादा हे सुरत इथे ऍडमिट आहेत. त्यांच्या पत्नी तिथे ऍडमिट आहेत आणि त्यांचा मुलगा प्रथमेश, त्यांची मुलगी आणि हे सर्व त्यांचे भावंड. आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता इथे आले असताना असं लक्षात आलं की आता जी केस न्यायप्रविष्ट आहे त्यात जे काही शिक्षण शासनाने आणि पोलीस प्रशासनाने लावले आहेत ते शिक्षण नक्की बरोबर लावलेत, मात्र कलम 109 प्रमाणे सुद्धा या वाढीव कलम लावी असं या परिवाराचं म्हणणं आहे. त्याप्रमाणेच जे कोणी उर्वरित सह आरोपी आहेत ते याच परिसरात राहतात. पोलिसांना याची जाणीव आहे, मात्र त्यांना अटकपूर्व जामीन करून घ्यायची म्हणून त्यांना ती अटक करायला तयार नाहीत. तर मी पोलीस प्रशासनाला, माननीय जिल्हा अधीक्षक साहेबांना, माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना माझ्या समाजाकडून विनंती करतो की जर का आरोपी याच ठिकाणी आहेत तर त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. कारण पुनश्च अशी घटना या परिवारावर येऊ नये आणि कोणाचा जीव घेऊ नये अशा प्रवृत्तीच्या लोकांना अटक करणं फार गरजेचं आहे. तरी मी माझ्या संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील टोकरीकुडी जमातीच्या वतीने शासन प्रशासनाला विनंती करतो की सह आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी आणि कलम 109 यांच्यावर वाढीव कलम लावण्यात यावे. अन्यथा आमचा सर्व समाज यांच्या रक्षणासाठी या गावात येऊन आणि या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो. आणि ज्या वेळेस समाज रस्त्यावर उतरेल तर त्यास पूर्णपणे शासन प्रशासन जबाबदार राहणार, आम्ही त्याला जबाबदार राहणार नाहीत. म्हणून माझ्या विनंतीला मी पुनश्च विनंती करतो की त्यानं तात्काळ अटक करून वाढीव कलम लावण्यात यावे. एवढं सांगून मी या परिवाराची व्यथा मांडतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.